तो शितली बरोबर तवाच लगीन करील ना जेव्हा त्याची नोकरी टिकल. म्हणजे तुझ्या एटीएम मध्ये काम करणार आहे, त्या एटीएम मध्ये चोरी झाली पाहिजे आणि त्या चोरीचा आळ आज्यावर आला पाहिजे. यस, वा भैया साहेब, काय आयडिया काढली. याने साप पण मरेल आणि काठीनं घुंगडी घेऊन द्या किरा, मला बी जत्रा. पुष्पे तू जरा गप्प बसेल का? भाऊ भाऊ जरा नाही का दात पाडले. आता डॉक्टर नाटेकरांकडे जावं लागेल. नाही घाबरणार कोणाला आता. एवढी थंडी वाजते तर जाणं घरी कशाला फिरतो. काय मी दरोडखोर आहे. खोडरबर खोडरबर नाही रे, दरोडखोर. दरोडेखोर. हा. चल एटीएम मधून पैसे काढ. माझा अकाउंट नाही, तुझा असेल तर तू काढ ना. शहाणपणा करू नको. एटीएम मधून पैसे कसे काढायचे ते सांग. तून काढले ना समोरून तर फक्त 2000 निघतील आणि मागून काढले तर खूप पैसे तुम्हाला मिळतील. मग मी मागून पैसे काढणार. हा हा का या ना मग या काढा ना इथून. या आज जा रात. बंद केलं. का बस बंद कर. अरे बाबा, बस अरे अंधार आहे. अरे वा, सकाळी पोलिसांना कळवतो आणि यांना पकडूनच देतो. अरे बापरे, ही भारी हे फुटत नाही. भारी पोलीस आला. आता काय करायचं? जायची नको. आपण काय करूया, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, आपण ते ह्याच्या खिशात टाकूया. आपण सांगू ह्याने चोरले म्हणून. खिसा पण बंद आहे. या 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 नको या इन्स्पेक्टर साहेब, हातात. या. हे बघा काय चाललंय इकडे. हा बरं झालं तू पोलिसांना आणलं. हे बघ काय करतोय पोरगा. बघ आजा काय करतोय. चोरी करतोय. तुमच्या लक्षात आलं की एक सीसीटीव्ही पण होता. आला नाही की ते एक सीसीटीव्ही पण होता. परत एकदा परत. एक गोष्ट किती वेळा सांगायचे? सांगा ते कळत नाही तर सांगावे लागेल. काय कळत? तुमच्या लक्षात आलं नाही की ते एक सीसीटीव्ही पण होता. थांब, त्याला काहीतरी टायमिंग असेल ना वाक्याला. मागं पुढं आमची पण वाक्य आहेत. होतं असं कधी कधी. अटक करा याला, अटक करा. हो, अटक करा. हा अटक करा. मामी आणि हिला. का का चोरी ह्याने केली, पैसे ह्याने काढले. पैसे याने काढले. हे एटीएम मशीन नाहीच आहे.
पासबुक छापायचं मशीन आहे. अटक करा यांना. चला तुम्हाला दाखवतो पोलीस स्टेशन नवीन सिरियल. कुठली? आता तुम्हाला पाहतो रे. चला 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 रे. मी एकटी कशाला येऊ? अरे चला चला. भैया साहेबाला घ्या, भैया साहेबाला. एटीएम मध्ये आहे भैया साहेब. अरे चाल भाई, काय करू आला तो गेले समधी. तुम्हाला वाचविलच. थँक्यू. यू ग्रेट. मग बायका कोणाची आहे? लय असतील मनमौजी, पण लाखात एक माझा शाबजी. वा वा. ए शितले, तुझ्या लक्षात येते का इथं कुणीच नाही? इश्श. मला तुझ्याकडून एक गोष्ट पाहिजे. काय पाहिजे? 100 रुपये. 100 रुपये गणपतीचं बक्षीस. गए टाइम भी नहीं दिया वो, अभी तो ना दिवाली नहीं दिया, वो हैप्पी न्यू ईयर का भी नहीं दिया, कुछ भी नहीं. ऐसा कैसा करते है तू? वो दो ना मेरे को. बराबर कुछ तो दो ना. हे बघू जरा एक मिनिट. काय? काय करतात त्याने? आता येणार आहे भैयासाहेब. हर्षवर्धन अभिनेता तर आहेस, पण तू म्युझिक क्षेत्रात काहीतरी वेगळं करतोस असं आम्हाला ऐकिवत आहे. त्याविषयी जरा प्रेक्षकांना सांगूया आज. खरं तर मी आज कबुली देतो की माझं पहिलं प्रेम म्युझिक आहे वा 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 वा. आणि दुसरं ॲक्टिंग आहे. मी डीजे आहे, तर मी वाजवायला वगैरे लागलो. डीजे आहेस तू? हो. हो. तर मी ते वाजवायला वगैरे लागलो. मग हातामध्ये आलं म्युझिक की मग त्याच्या डेप्थपर्यंत जाणार. पण मी एखादा ट्रॅक वगैरे कंपोज करू शकतो. प्रत्येक गावात एक भैयासाहेब असतो. तो भैया म्हणजे काय, कुठल्याही मुलीकडे आता बघायला गेलं की भैया 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 असं होतं. लग्न झालंय का व्हायचंय? व्हायचंय. बघा आता विचार करा. माणूस डीजे आहे, लग्नातला डीजेचा खर्च तरी वाचतो. बाकी काय बोलू? वा वा. राहुल, आता राहुलकडे येणार आहे. मालिकेमध्ये तुझं सलून दाखवलेलं आहे. आता सलूनच्या उद्घाटनाचे सुपारे पण येतात तुला? असे ज्या संस्था असतात म्हणजे सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, त्यांची नाभिक समाजाची संघटना, त्या सगळे मिळून येतात. मला खूप छान वाटतं ते. त्या कुटुंबाचा भाग या सिरियलमध्ये दाखवला, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि बुके वगैरे सगळे घेऊन येतात, सत्कार करतात, गिफ्ट आणतात. सगळं गिफ्टमध्ये सगळे एक येतं, तर सगळं कैची हे सगळं साहित्य होतं म्हटलं. अरे वा वा म्हणलं, छान रिस्पेक्ट करतो म्हटलं कसं. आणि खूप सलूनचे ओपनिंग असलं की फोन येतो, राहुल सर तुम्ही पाहिजे, काही करा सलूनच्या ओपनिंगला, तुम्ही पाहिजेच पाहिजे, असं येतात खूप लोक.